गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजच्या रत्नागिरीच्या डे 2 व्हिडिओमध्ये किंवा पार्ट 2 व्हिडिओमध्ये म्हणता येईल असं तुमचं स्वागत करतो मी. तर काल आपण रत्नागिरीमध्ये आलो, गणपतीपुळेला स्टे केला. त्याच्यानंतर संपूर्ण गणपतीपुळेच्या आजूबाजूच्या परिसरातले टुरिस्ट स्पॉट फिरलो आपण. त्याच्यानंतर आपण थोडं रत्नागिरी साईडला जातो आहोत, गणपतीपुळेपासून बाहेर. तर आता आपण पहिले जाणार आहोत आरेवारे बीचला. तर आरेवारे बीच करून मग आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे, तर पहिला आपण डायरेक्ट भेटूया आरेवारे बीचला. तिथून आरेवारे बीच एक 5 ते 6 किलोमीटर वरती आहे, म्हणजे 10 ते 15 मिनिटं लागतील आपल्याला जायला. ठीक आहे, आपण डायरेक्ट भेटूया आरेवारे बीचला. चला. तर हा आहे आपल्या समोर आरेवारे रोड आणि इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता आरेवारे बीचचा. बघा, मस्त व्ह्यू आहे. हा पूर्ण आरेवारे बीच आहे आपल्या समोर. सकाळचे फक्त 7:30 वाजलेत. मस्त थंड हवा सुटली आहे. बघा, हा आरेवारे रोड आहे. आपण आता याच कोस्टल रोडने आपण आरेवारे बीच वरती जाणार आहोत. चला जाऊया पुढे. तर मित्रांनो, आपण आता गाडी थांबवली आणि आपल्या बाजूला आहे वारे बीच. तर बघा व्ह्यू, बघा वारे बीचचा मस्त व्ह्यू दिसतोय. हा वारे बीच आहे आणि पुढे आरे बीच आहे. असं पूर्ण या 2 बीचच्या मधल्या रोडला आरेवारे रोड बोलतात. भारी व्ह्यू आहे. मित्रांनो, फायनली आपण आरेवारे बीचला पोहोचलेलो आहोत. बघा, आहे आरेवारे बीच रोड आणि इथून जो एंट्री केली तर राईट साइडला आहे आरेवारे बीच. तर चला जाऊया आरेवारे बीच बघायला. तर मित्रांनो, आरेवारे बीचच्या इथे तुम्हाला ही जो रोप दिसते ती आहे झिपलाईनची रोप. बघा, एवढी मोठी झिपलाईन तुम्हाला इथे आहे आरेवारे बीचला. कधी आलेत आरेवारे बीचला, झिपलाईन करायची इच्छा असेल तिथे करू शकता तुम्ही आरेवारे बीचला. फायनली आपण आरेवारे बीचला पोहोचलेलो आहोत. हा आहे मोठा समुद्र किनारा आरेवारे बीच आपल्या समोर, जो आपल्याला आरेवारे कोस्टल रोड वरून दिसतो खाली. तर मित्रांनो, आरेवारे बीच वरती मस्त 10-15 मिनिटं वॉक केला आम्ही. खूप छान वाटतंय. सकाळचे 8 वाजलेत फक्त. आणि तुम्ही पण कधी जर बीच साईडला, कोकण साईडला येत असाल तर अर्ली मॉर्निंग ट्राय करा बीच वरती जायचं. खूप प्रेझेंट वाटतं, एकदम भारी वाटतंय, शांत आणि कोणी नसतं बीच वरती. हा आरेवारे बीच सुद्धा तुम्ही माझ्या मागे बघताय, कोणी नाही बीच वरती. मस्त 10-15 मिनिटं टाइमपास केला. आता आपण निघतोय पुढच्या स्पॉटला. तर चला जाऊया पुढच्या स्पॉटला, भेटूया. तर आपण फायनली रत्नदुर्ग किल्ल्याला पोहोचलेलो आहोत. रत्नागिरीच्या आधी एक
4 किलोमीटर आधी आपण राईट टर्न घेतला, त्याच्यानंतर मग सरळ गावातून आपण एक 4-5 किलोमीटर वरती आलो आणि त्याच्यानंतर रत्नदुर्ग किल्ल्याला पोहोचलो. समोर एंट्रन्स बघता तुम्ही रत्नदुर्ग किल्ल्याचा. चला बघूया कसा आहे किल्ला. पार्किंग सुद्धा अवेलेबल आहे इथे. समोर आपण गाडी पार्क केली आहे. जाऊया रत्नदुर्ग किल्ल्याला. तर मित्रांनो, हा किल्ला रत्नदुर्ग किल्ल्याचा दरवाजा सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उघडा राहील. दरवाजा बंद होण्यापूर्वी बाहेर यायचा आहे भाविकांनी, अन्यथा हात अडकल्यास पुजारी जबाबदार राहणार नाही. ठीक आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 किल्ला चालू असतो. जाऊया आतमध्ये. किल्ल्यावर एंट्री केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हे भगवती श्रीदेवी भगवती मंदिर लागेल, जे रत्नदुर्ग किल्ल्याच्या आतमध्येच आहे. पहिलं भगवती मंदिराचं दर्शन घेऊया, मग बघूया किल्ला कुठपर्यंत पसरलाय. तिथे वरती जाऊन बघूया. मला वाटतं इथून बाजूने रस्ता आहे जायला किल्ले फिरायला. बघा, तटबंदी आहे, त्याच्यावरून आपण पुढे किल्ला बघायला जाऊया. किल्ल्यावरून मस्त समोर एक बंदर आहे, ते बंदर दिसतं आपल्याला. आणि बघा साईडने ही तटबंदी आहे, इथून आपण फिरू शकतो किल्ला. किल्ल्याच्या मधोमध श्री भगवती देवीचं मंदिर आहे. तर आपण जाऊया इथून किल्ला बघायला. कसा आहे किल्ला बघूया. किल्ल्याची खासियत हीच आहे की किल्ला एकदम समुद्राला लागूनच आहे, त्यामुळे किल्ल्यावरून संपूर्ण समुद्राचं दर्शन होतं आपल्याला इथून. उस्क्या बुरुज, इथून मस्त तुम्हाला हे बंदर दिसतंय खाली बघा. हा संपूर्ण रत्नागिरी समुद्र किनारा आहे. हा आहे दुसरा बुरुज, रेडे बुरुज. तुम्ही बघू शकता, ही आहे किल्ल्याची तटबंदी आणि बाजूला हा पूर्ण समुद्र आहे. तर मस्त इथून तटबंदीवरून चालता चालता तुम्हाला समुद्राचं दर्शन होतं बाजूला. खूप भारी वाटतंय. तर मित्रांनो, रत्नदुर्ग किल्ला आपण आता जस्ट बघून आलो. खूप सुंदर आहे किल्ला. तिन्ही बाजूने समुद्र आहे, अथांग अरबी समुद्र तुम्हाला बघायला भेटतं. 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकला होता आणि त्यानंतर तो किल्ला पेशव्यांच्या देखरेखीखाली होता. तर हा किल्ला तुम्ही बघायला या नक्की. रत्नागिरीमध्ये असाल तर खूप सुंदर आहे. तिन्ही बाजूने मस्त समुद्र दिसतं आणि छोटासा आहे, जास्त मोठा नाही. तुम्हाला हार्डली
45 मिनिट्स लागतील तुम्हाला संपूर्ण किल्ला फिरायला. आणि रत्नागिरी पासून जवळ आहे, जास्त लांब पण नाहीये. तर कधी आला तिथे तर नक्की या रत्नदुर्ग किल्ल्याला. तर आपण आता जाऊया पुढच्या आपल्या डेस्टिनेशनला, पुढच्या स्पॉटवर भेटू. चला. तर आपण आता रत्नगड किल्ल्यावरून निघालो आणि त्याच्यानंतर आपण आलेलो थिवा पॅलेसला, जे अंदाजे 7 ते 8 किलोमीटर होतं रत्नगड किल्ल्यापासून. तर आहे आपल्यासमोर थिवा पॅलेस. बघूया कसा आहे थिवा पॅलेस. बघा आजूबाजूचा परिसर थिवा पॅलेसचा. आणि इथे आहे थिवा पॅलेस. थिवा पॅलेस रत्नागिरी शहरामध्येच आहे. बघूया पुढे जाऊन थिवा पॅलेस कसं आहे. तर मित्रांनो, हा होता थिवा पॅलेस रत्नागिरी शहरामधला. आपण रत्नदुर्ग किल्ल्यावरून डायरेक्ट थिवा पॅलेसला आलो. परंतु मी तुम्हाला रिकमेंड करेन की इथे नाही विजिट दिलं तरी ठीक आहे. एवढं काय मस्ट विजिट प्लेसमध्ये ठेवू नका थिवा पॅलेस. आतमध्ये काही नव्हतं बघण्यासारखं. तर आता आपण इथे जाऊ, इथून पुढे निघूया. ठीक आहे, आपल्या पुढच्या स्पॉटला जाऊया रत्नागिरीच्या. तर चला निघूया इथून. तर मित्रांनो, आपण आता थिवा पॅलेस वरून निघालो. त्याच्यानंतर आपण जाणार होतो पावसला, परंतु अचानक आमचा मध्येच प्लॅन झाला की आपण मार्लेश्वर मंदिरला भेट देऊन येऊया. तर मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी पासून खूप बाहेर आहे. ऍक्च्युली ते आहे 70 ते 80 किलोमीटर आहे रत्नागिरीवरून. तर आपल्याला जायला 2 तास, यायला 2 तास, असे आपले 4 तास जाणार आहेत. तर आम्ही ठरवलं की चल मार्लेश्वर करून मग परत रत्नागिरीला येऊया. त्याच्यानंतर मग आपण पावसला वगैरे. बघा समोर बोर्ड आहे मार्लेश्वर 4 किलोमीटर. आपल्याला जायचं आहे लेफ्ट साइडला मार्लेश्वर. तर मित्रांनो, रस्ता खूप खराब आहे इथपर्यंत पोहोचायचा. अक्षरशः 20 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने मी इथे आलो आहे. कंटिन्युअस 7-8 किलोमीटर. तर बघा असे रस्ते आहेत. जरा पण रस्ता चांगला नाही मार्लेश्वरला जाण्याचा. जरा लक्ष द्या रे या रस्त्याकडे कोणीतरी. हा, तर मित्रांनो फायनली आपण 2 तासानंतर रत्नागिरीवरून मार्लेश्वरला पोहोचलेलो आहोत. रस्ते खूप खराब आहेत, प्रचंड खराब रस्ते आहेत. इतकं जागृत देवस्थान मार्लेश्वर पर्यंत तिकडे पोहोचण्याचे रस्ते खूप खराब आहेत. अक्षरशः 20 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने आम्ही 10 ते 12 किलोमीटर चालवली गाडी. चला जाऊया मार्लेश्वर मंदिराच्या दर्शनाला. मित्रांनो हे बघा, 30 रुपये एंट्री फी घेतली आपल्याकडनं श्री क्षेत्र मार्लेश्वर विकास चॅरिटेबल ट्रस्ट कडून. आणि आपण आता इथे गाडी पार्क केलेली आहे. खूप मोठी पार्किंग अवेलेबल आहे इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्किंगच्या समोरच स्टॉल लागलेत खूप सारे. तिकडे तुम्हाला जेवण, नाश्ता, चहा, कॉफी सगळं भेटून जाईल. आणि इथून पुढे आपल्याला जी कमान दिसते तिकडनं आपल्याला वरती पायऱ्या चढून मार्लेश्वरच्या मंदिरात जायचं. चला जाऊया आपण मार्लेश्वरच्या मंदिरात. आपण मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि इथे तुम्हाला चप्पल स्टँड दिसेल, जिथे तुम्ही चप्पल वगैरे काढून मंदिरात जाऊ शकता. इथून जो रस्ता जातो तो जातो वॉटरफॉलला. वॉटरफॉलला तुम्ही जाऊ शकता खाली. आणि राईट साईडला मंदिराकडे जायचं.
बघा फायनली आपण मार्लेश्वर मंदिरात पोहोचलो. मंदिर आहे आणि मंदिराच्या इथून खाली जे पायऱ्या जातात त्या जातात वॉटरफॉलच्या दिशेने. तर आपण हा जो समोर वॉटरफॉल आहे तिथे जाऊया. इथून सरळ खाली जायचं मंदिराच्या राईट साइडने. अशा प्रकारे ही जी मुलं जातात सगळी त्या दिशेने आपल्याला वॉटरफॉलच्या इथे जायचंय. सुंदर आहे, तुम्ही बघू शकता चारी बाजूने डोंगर आहे आणि मध्ये हा मोठा वॉटरफॉल आहे. पावसाळ्यात तर तुम्ही बघाल तर खूप खूप जास्त पाणी असतं या वॉटरफॉलला. आणि मार्लेश्वरचं मंदिर सुद्धा डोंगरांच्या मधोमध आहे आणि आजूबाजूला संपूर्ण ग्रीनरी आहे. चला जाऊया वॉटरफॉलच्या दिशेने. तर अशा प्रकारे दगडांवरून वाट काढून काढून आपल्याला वॉटरफॉलकडे जावं लागतं. तर मोस्टली सिनियर सिटीजन वगैरे असतील तर त्यांनी अवॉइड करा वॉटरफॉलला जायचं, कारण का रस्ता सरळ नाहीये, दगडांवरून तुम्हाला जावं लागतं. सो फायनली मित्रांनो थोडीशी स्ट्रगल केल्यानंतर आपण पोहोचलो आहोत मार्लेश्वर मंदिराच्या मागच्या धबधब्याला. आपल्या समोर आहे मार्लेश्वर धबधबा. चला रे, चला लवकर. मित्रांनो हा धबधबा जो आहे तो पावसाळ्यात तुम्ही जर व्हिजिट केलात खूप जास्त पाणी असतं. इथे सोडतही नाही मंदिर प्रशासन, परंतु आता पावसाळा नाहीये त्यामुळे इथे बऱ्यापैकी पाणी आहे. खूप कमी पाणी आहे आणि माकडं खूप त्रास देतात. ही हातात काहीच खाण्यापिण्याची वस्तू ठेवू नका नाही तर अंगावर येतात. चला थोडा वेळ एन्जॉय करून आपण इथून निघूया. मस्त डोंगराच्या मध्ये आहे वॉटरफॉल. तर वॉटरफॉलला सुद्धा व्हिजिट देऊन झालेली आहे आपली आणि मंदिराचं सुद्धा खूप छान दर्शन झालं आपलं मार्लेश्वर तीर्थक्षेत्राचं. तर चला आता आपण निघूया खालच्या दिशेने. पुढे चांगलं जेवायला भेटतं का बघूया आणि मग पुढे जाऊया. तर आपण आता मार्लेश्वर मंदिरामध्ये आलेलो. तर मार्लेश्वर मंदिरात देवस्थानाचं मस्त दर्शन झालं आपलं आणि त्याच्यानंतर आपण मागे वॉटरफॉल आहे खूप मोठा, तो वॉटरफॉलला सुद्धा जाऊन आलो. त्याच्यानंतर आपण खाली उतरलो आणि आता जेवायला थांबलो. तर जेवण बघा आपण मागवलंय भाकरी, झुणका, भात, डाळ, भाजी अशी थाली मागवली आपण. तर आता इथे जेवून आपण पुढे जायचं आहे. मार्लेश्वर वरून आपण पुन्हा एकदा रत्नागिरीच्या दिशेने जाणार आहोत. तर चला जेवून घेऊया आणि मग पुढे जाऊया.